सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या आम्ही कमी करतोय अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली आहे। तर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उपाययोजना करता येत नसतील तर किमान थट्टा तरी करू नका। जागतिक संकटावर पंतप्रधानांनी केलेलं आवाहन सकारात्मकतेनं घ्या। प्रत्येकानं आपली जीवनशैली थोडी जरी बदलली तरी मोठा फरक पडू शकेल असं फडणवीस म्हणाले। तर मोदींनी राष्ट्रहितासाठी आवाहन केलंय, आपण त्याला योग्य प्रतिसाद द्यायला हवा असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। की ज्यावेळी वैश्विक संकटाची परिस्थिती असते त्यावेळी जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी काही उपाययोजना सांगितल्या तर त्या उपाययोजना तुम्हाला करता येत नसतील तर किमान थट्टा मस्करी तरी करू नका। प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं आपली जीवनशैली जर बदलली तरी देखील आपण देशाला मदत करू शकू। आम्ही निर्णय केलेला आहे, मुख्यमंत्र्यांसहित मंत्र्यांचे कॉन्व्हॉय हे छोटे आम्ही करतो। विदेश यात्रांवर अधिकारी असतील किंवा मंत्री असतील निर्बंध आम्ही आणतो। आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे। या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे। पंतप्रधान मोदींनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वतः वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेली आहे। स्वतःच्या ताफ्यातल्या 3 गाड्या आपण कमी केलेल्या आहेत, आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर सुरू ठेवला आहे। सर्व मंत्र्यांनीही ताफा मर्यादित ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा। ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत। त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं, पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।